नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र रोहन जाधव आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण माहिती पाहणार आहोत गहू पिकामध्ये कोणते तणनाशक फवारावे व कोणते कॉम्बिनेशन वापरावे जेणेकरून जो मेजर प्रॉब्लेम असतो बिलायत, काँग्रेस, चिकटा, शिपी ही सर्व तणे एकाच फवारणीमध्ये कशा प्रकारे कंट्रोल करता येईल याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर हे गहू पीक हे 18 ते 20 दिवसाचे झाल्यावर आपल्याला फवारणी करायची आहे। फवारणी करण्यासाठी जमिनीमध्ये पुरेशी ओल असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून फवारणी केल्यानंतरून ते तणनाशक हे मुळापर्यंत पोहोचेल व तणाचा संपूर्ण नायनाट होईल। आज आपण अशा तणनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये दोन्ही घटक एकत्र दिलेले आहेत। यामध्ये आपल्याला क्लोडिनोप्रोपरजिल 15% व मेटसल्फोरॉन मिथाइल 1% WP फॉर्म्युलेशनमध्ये दिलेले आहे। त्या प्रोडक्टचं नाव आहे फॉगर। हे आपल्याला एकरी 8 ते 10% 160 ग्रॅम इतके वापरायचे आहे। जर आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात बिलायत असेल व कोंबडा बाकीची इतर तणे असतील तर त्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशनला इफको कंपनीचे नोबेरू हे 400 ते 500 मिली प्रति एकर याप्रमाणे घ्यायचे आहे व वी सिक्युरिटी हे आपल्याला 250 ml घ्यायचे आहे। तर एकरी आपल्याला फॉगर 160 ग्राम, नोबेरू 400 ते 500 मिली व वी सिक्युरिटी 250 ml इतके आपल्याला प्रति एकराला घ्यायचे आहे। अजून एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये सुमोटोमो कंपनीचे गोल्ड पीक यामध्ये क्लोडिनोप्रोपरजिल 15% WP हा घटक आहे व सुमोटोमो कंपनीचे स्पिरिट प्लस यामध्ये मेटसल्फोरॉन मिथाइल 20% WP हा घटक आहे। हे एकरी आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे। जर कोंबडा किंवा बिलायत जर आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर यामध्ये आपल्याला नोबेरू हे 500 मिली इफको कंपनीचे वापरायचे आहे व वी सिक्युरिटी 250 ml या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचे आहे। यासुद्धा कॉम्बिनेशनने आपल्या गहू पिकातील सर्व प्रकारची तणे नियंत्रण मिळवण्यास आपल्याला मदत होईल। धन्यवाद। या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये 100% आपल्याला गहू पिकातील बिलायत, चिकटा, कोंबडा, काँग्रेस या सर्व कोणतेही तण असेल यावर 100% आपल्याला नियंत्रण मिळणार आहे। अधिक माहितीसाठी आम्हाला कमेंट करा। आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथील पुढील व्हिडिओ आपले शेतीवर व वेगवेगळ्या पिकांवर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरात लवकर येणार आहे। धन्यवाद।